आमच्या जे वडिलोपार्जित ज्या जमिनी आहेत त्या जमिनी अशाच पद्धतीने जर कोण घशात घालत असतील तर ते योग्य नसून या बाबतीत आम्ही आमच्या पद्धतीने योग्य मार्गाने उठाव करू। मोजणीधारक आले की दांडके घेऊन रानात उभा राहायचं। आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जात आहेत मोजणी करायला अधिकारी जात आहेत त्या ठिकाणी त्यांना अडवलं जात आहे, पळवून लावलं जात आहे। महामार्गाची आवश्यकता नसताना हा मार्ग शेतकऱ्यावर लादत आहे। शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून या ठिकाणी हा मार्ग करण्याचा प्रयत्न करत आहेत। मिरज मधील प्रांत कार्यालयाच्या बाहेर आपण आता पाहू शकताय मी तासगाव तालुका आणि सांगली जिल्ह्यातील अनेक शक्तीपीठ बाधित शेतकरी आपापल्या हरकतींवर सुनावणी देण्यासाठी आज प्रांत अधिकारी कार्यालयासमोर उभे आहेत। आपण पाहू शकता शेकडो शेतकरी आज या प्रांत कार्यालयासमोर उभे आहेत, आलेले आहेत आणि मनेराजुरी आणि भोसलेनगर या दोन गावांमध्ये मनेराजुरी मधलाच एक भोसलेनगर हा भाग आहे, या भागामधील हे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या त्यांनी ज्या हरकती दिलेल्या होत्या गेल्या वर्षी त्या हरकतींच्या वर सुनावणी देण्यासाठी ते आज या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपल्याबरोबर आता काही बाधित शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। नक्की काय मागणी राहील शेतकऱ्यांची तुमची काय? नमस्कार, आम्ही मनेराजुरी आणि तासगाव आणि भोसलेनगर या भागातील सर्व शेतकरी आहोत। महाराष्ट्र शासनानं जो काय आता शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे त्या संदर्भात शासनानं जे काही धोरण अवलंबले ते आम्हा सर्व शेतकऱ्यांना मान्य नसून जो काही निर्णय असेल तो शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य पद्धतीने होण्याच्या संदर्भात आज आम्ही प्रांत अधिकारी साहेबांच्या समोर आमच्या हरकती दाखल करण्यात आलेलो आहोत। तर त्या आमच्या हरकतीचा सरकारने योग्य तो विचार करावा ही आमची सर्व शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं मध्यंतरी म्हटलं होतं की जरी शेतकऱ्यांचा जरी विरोध असला तरी सुद्धा आम्ही प्रसंगी पोलिसांची मदत घेऊ, पण एक अधिग्रहण करू जमिनी। मदत घेण्याबद्दल त्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी बरोबर असेल चुकीची असेल माहिती नाही, पण आमच्या जे वडिलोपार्जित ज्या जमिनी आहेत त्या जमिनी अशाच पद्धतीने जर कोण घशात घालत असतील तर ते योग्य नसून या बाबतीत आम्ही आमच्या पद्धतीने योग्य मार्गाने उठाव करू आणि ते आम्हाला कदापि मान्य नाही। अनेक राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मोजणीसाठी अधिकारी येत आहेत, जबरदस्तीनं शेतामध्ये येत आहेत, त्यांना विरोध होतोय। त्याला उत्तर देताना शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? दांडकी घेऊन उभा राहणार रानात, आपापल्या रानात शेतकऱ्यांनी दांडकी घेऊन उभा राहायचं, दुसरा काही विषय नाही। 4 आंदोलन केली सरकारनं, आमची दाद घेतलेली नाही, त्यामुळे आता मोजणीधारक आले की दांडके घेऊन रानात उभा राहायचं, त्यासनी सुटलून बाहेर काढायचं। मुख्यमंत्र्यांचं असंही म्हणणं राहिलेलं आहे की जे जे शेतकरी आहेत बाधित त्या शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा याला विरोध नाही असंही त्यांचं मत आहे। कोण म्हणते विरोध कोणाचा नाही ते आम्हाला सिद्ध करून दावा ना तुम्ही। कोण म्हणते नको रस्ता होऊ दे का नुसतं असे लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा मुख्यमंत्र्यानं किंवा सरकारनं? काय गरज नाही। तुमची भूमिका इशारा काय राहिला? आमच्या रानात सरकारनं पाऊल ठेवायचं नाही एवढीच आमची भूमिका आहे। रस्ता हे कॅन्सल हेच करायचं आहे आम्हाला रस्त्याची काही गरज नाही। आपल्याबरोबर या सबंध शेतकऱ्यांचे जे नेतृत्व करतायत ते कॉम्रेड उमेश देशमुख आहेत। मध्यंतरी मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूरला आले होते, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी हा महामार्ग आम्ही रद्द करतोय अशी भूमिका घेतलेली होती, परंतु आता नव्यानं जे सरकार स्थापन झालेलं आहे त्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते मात्र यावर ठाम राहिलेले आहेत। तुमची भूमिका काय राहणार आहे? एकनाथ शिंदेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की शक्तीपीठ महामार्ग रद्द करू, परंतु विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांना पाशवी बहुमत मिळालं आणि त्या जोरावर आज मुख्यमंत्री सांगतायत की माझा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे, आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्याच्यासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये घेणार आहोत आणि शक्तीपीठ पूर्ण करणार आहोत अशा प्रकारचं विधान आत्ताचे मुख्यमंत्री करतायत। परंतु मुख्यमंत्र्यांना अंदाज नाही शेतकऱ्यांचा की शेतकऱ्यांचा किती टोकानं विरोध आहे। आज जर शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हे सरकार जर पोलिसी बळावर जर यायचं जर ठरवलं तर तितक्याच ताकदीनं हे शेतकरी त्या पोलीस बळाला सुद्धा विरोध करतील एवढी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जात आहेत मोजणी करायला अधिकारी जात आहेत त्या ठिकाणी त्यांना अडवलं जात आहे, पळवून लावलं जात आहे। अगदी आज कालच सांगली जिल्ह्यामध्येही शेतपळे गावामध्ये हे मोजणीचे अधिकारी गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्या मोजणी अधिकाऱ्यांना पळवून लावलेलं आहे। खरं तर त्या ठिकाणी जे तहसीलदार उपस्थित होते त्या तहसीलदारांनी सुद्धा शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिलेली आहे।
चुकीच्या पद्धतीनं त्यांना आश्वासनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या ठिकाणचा शेतकरी सुद्धा हुशार झालेला आहे. त्यांनी जरी प्रश्न विचारलेले होते तरी त्यांना अधिकाऱ्यांना उत्तर देता आलं नाही आणि त्यामुळं तिथल्या सुद्धा शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय. त्यामुळं सांगली जिल्ह्यामधल्या 19 पैकी 19 गावांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे. उद्याच्या काळामध्ये कदाचित मोजणीचे अधिकारी धाडस करून जर त्या ठिकाणी आले तर त्याला पिटाळून लावल्याशिवाय इथला शेतकरी थांबणार नाही, अशा प्रकारचा इशारा देखील आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत. मनोराजुरी भागातील आणखी काही बाधित शेतकरी आपल्या बरोबर आहेत. तुमचं नाव सांगा आणि तुमची किती एकर शेती? परशुराम यशवंत रेंडोले. माझी 1 एकर शेती जाते. सध्या नागपूर रत्नागिरी मार्ग अस्तित्व असताना ह्या महामार्गाची आवश्यकता नसताना हा मार्ग शेतकऱ्यावर लादत आहे. त्याबद्दल मी शासनाचा धिक्कार करत आहे. अजून सध्या कोल्हापूर जिल्ह्यापासून पुढे हा मार्ग पूर्ण व्हायचा आहे आणि दुसरा गरज नसताना हा मार्ग लादत आहे. त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं धिक्कार करतो या सरकारचा, की गरज नसताना हा मार्ग ही करत आहे आणि आमचा पूर्ण विरोध राहील. ह्या संबंध शेतकऱ्यांचा याबद्दल तीव्र प्रतिक्रिया आहेत, याला विरोध आहे. जर जबरदस्तीनं जर अधिकारी शेतीसाठी मोजणी करण्यासाठी शेतामध्ये आले तर त्यांना दांडकी घेऊन पिटाळून लावू, अशा तऱ्हेचा इशाराही इथल्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आपल्या बरोबर आणखी काही बाधित शेतकरी आहेत. काय तुमचं गाव कुठलं, किती एकर शेती जाते? आमची ती 2.5 एकर जमीन जाते. बागायत आहे? बाग आहे, द्राक्ष बाग आहे. बरं, आता तुमचा सरकारला इशारा काय राहील? काय नाही, आम्ही होऊनच देणार नाही. मोजणी करायला तर थांबवून देणार. मध्यंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी तिथल्या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत, भगिनी आहेत, त्यांनी रक्तानं पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवलेली होती. त्याचा काही परिणाम सरकारवर झालेला दिसत नाही. त्यामुळेच पुन्हा आणखी एकदा हा महामार्ग करायचीच अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे का? खरं तर हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडी सरकार आहे. तुम्ही किती फटके मारले त्याला कधी लागणार नाही. आज रोजी आमच्या माता भगिनीने रक्तानं पत्र लिहिले. त्यांनी सांगितलं आम्ही प्रसंगी या सरकारचं सुद्धा रक्त इथं प्यायला कमी करणार नाही, प्रसंगी त्यांना खाली लोळवू पण हा शक्तीपीठ मार्ग रद्द करणार, या पद्धतीने महिलांनी सुद्धा भूमिका मांडली. पण या 5वी बहुमत मिळालेल्या सरकारमध्ये गेंड्याच्या कातड्याचे नेते मंडळी बसलेले आहेत. खरं तर या शेतकऱ्यांनी कुठली मागणी नाही, भाविकांची कोणाची मागणी नाही, तरी सुद्धा या ठिकाणी सरकार आपला मार्ग रेटून पुढे करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून या ठिकाणी हा मार्ग करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की माझा शेतकरी या सरकारला उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यास भाग पाडेल, एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. आता जे तुम्ही जे हरकती लेखी स्वरूपात देतात त्यामध्ये तुमचे नक्की म्हणणं काय मांडलेलं? हे बघा, आम्ही हरकती दिल्या होत्या, त्यावरती आज सुनावणी प्रांत साहेबांनी घेतलेली आहे. माझा सर्व शेतकरी लिखित स्वरूपात आम्ही सुनावणीसाठी या ठिकाणी आलेलो आहे. एक तर या मार्गाची आम्हाला आवश्यकता नाही. रत्नागिरी नागपूर हा पॅरलल रस्ता आहे. हातगाव म्हणून एक गाव आहे जालन्यामध्ये, 3 ठिकाणी या रोडला क्रॉस झालाय. काय गरज आहे रस्त्याची? कुणी मागणी केली नाही, शेतकऱ्यांनी मागणी केली नाही, भाविकांनी मागणी केली नाही. कुणी मागणी न करता हा शेतकऱ्यावरती एक अन्याय आणि लादलेला रस्ता असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. वडिलोपार्जित शेती आमची उद्ध्वस्त होणार आहे. नक्की आमची मुलं बाळ रस्त्यावर फिरतील. जमीन देता का जमीन, या सरकारनं विचार केला पाहिजे. खरं तर ही आमची 4थी पिढी जर वाचवायची असेल तर या शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन हा शक्तीपीठ मार्ग रद्दच केला पाहिजे, अशी कळकळीची विनंती या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं एक बाधित शेतकरी म्हणून या मुख्यमंत्री महोदयांना करत आहे. मामा, तुमचं गाव कुठलं, किती एकर शेती तुमची जाते आणि तुमची प्रतिक्रिया काय राहणार, विरोध कसा राहणार? आम्हाला शक्तीपीठ नकोच आहे हो, कारण आमचे 2 एकर बाग आहे ती सगळी गेल्यानंतर ही म्हणते एक्सपोर्ट करायला रस्ता उपयोगात येईल. जमीन गेल्यावर एक्सपोर्ट आम्ही कशाच करणार हो? शिल्लक राहील नाही, एक्सपोर्ट कशाला करणार आम्ही? आम्हाला या शक्तीपीठची आम्हाला अजिबात गरज नाही आणि ती रद्द व्हावा. किती एकर शेती तुमची जाते? आमचे 1.5 एकर जाते. अर्धा एकर राहते, जिकडे राहते काय उपयोग? इकडे 10 गुंठ काय उपयोग आहे त्याचा? या निमित्ताने या शेतकऱ्याने असा इशारा दिलेला आहे की जर हा मार्ग जर जबरदस्तीने करत असेल सरकार तर याला आमचा पूर्ण विरोध राहील. जमिनी मोजण्यासाठी जे अधिकारी आमच्या रानामध्ये येतील, प्रसंगी त्यांना
शेतामध्ये लोळवू, दांडकी हातात घेऊन त्यांना नांगरटीमधून पळवू अशा तऱ्हेचा इशारा या निमित्तानं दिलेला आहे. आणि हा गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेला आहे, तो ताबडतोब मागे घ्यावा असा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.